Cancer Healer Center, a new beginning. रायगडानंतर चैत्यभूमीवर पुन्हा भाषणावरून महायुती सरकारमध्ये विसंवाद. भाषणाच्या कार्यक्रम पत्रिकेत शिंदे अजितदादांचं नाव असूनही भाषणाची संधी नाही. चैत्यभूमीच्या कार्यक्रमात भाषण कट झाल्यामुळे शिंदे नाराज. सूत्रांची माहिती. बाबासाहेबांच्या दर्शनापेक्षा दुसरं काही मोठं असू शकत नाही, शिंदेंची प्रतिक्रिया. एका रक्ताची 4 माणसं घरात असल्यास भांड्याला भांडं लागतंच. महायुतीतल्या कथित विसंवादावर चंद्रकांत पाटलांचं भाष्य. मुंबईत मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई. महापालिकेने खासगी टँकर्स, विहिरी, बोअरवेल ताब्यात घेतल्या. पाणी टंचाईमुळे मुंबईत आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू. मुंबई पालिकेकडून शहरामध्ये 5 ते 6 हजार टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू. मोठ्या प्रमाणात टँकर चालक न मिळाल्यास नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता. मुंबईमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाल्यानंतरही टँकर चालकांचा संप सुरूच. महापालिकेमध्ये टँकर चालकांच्या संपाबाबत बैठक. टँकर असोसिएशन संध्याकाळी 5 वाजता निर्णय जाहीर करणार. ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचे पण घेत नाही. चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा. मागे लागून सत्तेत आले नाही तर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारही मिळणार नाही, तशी टीका. आमच्याकडे उमेदवार असतील किंवा नसतील, चंद्रकांत पाटलांनी चिंता करू नये. आम्हाला शहांचे पाय चाटण्याची गरज नाही. संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार. ठाकरेंची ढ टीम म्हणत मनसेच्या संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंवर पलटवार. मनसे भाजपची बी टीम या आदित्य ठाकरेंच्या टीकेला देशपांडेंकडून प्रत्युत्तर. रायगडच्या वाणगावमध्ये भरत गोगावले आणि तटकरे कार्यक्रमात एकाच मंचावर. पालकमंत्री पदावरून रस्सीखेच होत असतानाच दोन्ही नेते एकाच मंचावर आल्यामुळे भुवया उंचावल्या. मुंबई भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल होणार. मुंबई अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर, अमित साटम यांची नावं चर्चेत. मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा मोठा दावा. 5 ते 50 कोटींची ऑफर असल्याची कासलेंची माहिती. अभिनेता सलमान खानची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी. वरळी वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप नंबरवर धमकीचा मेसेज. वरळी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल. पीएनबी घोटाळा प्रकरणात मेहुल चोक्सीला अटक. भारताच्या विनंतीवरून चोक्सीला बेल्जियममध्ये अटक. सूत्रांची माहिती. पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी उद्या ससूनच्या वैद्यकीय समितीची बैठक. कारवाईचा अहवाल पुणे पोलिसांना जाणार. ससूनच्या अहवालानंतर पुणे पोलीस कारवाई करणार. 5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीचा महिला पीएसआय कडून एन्काउंटर. कर्नाटकच्या हुबळी जिल्ह्यातली घटना. अटकेवेळी पळ काढणाऱ्या नराधमाचा पोलिसांकडून एन्काउंटर. शेतकऱ्यांसाठी पुढील 2 दिवस चिंतेचे. राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता. पश्चिमेपासून ते विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय. आयपीएलमध्ये आज लखनौ विरुद्ध चेन्नईची लढत. चेन्नई समोर पुनरागमनाचं आव्हान तर लखनौ विजयी लय कायम राखण्यासाठी मैदानामध्ये उतरणार. Cancer Healer Center, a new beginning.